हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज शुभम जोशींचा आपण प्रश्न घेऊया. तुम्ही पण कॉमेंट्स मध्ये वाचला असाल. हा प्रश्न बहुतेक मुलांचा असू शकते, म्हणून हा प्रश्न आपण घेऊया. ते म्हणतात, नमस्कार मॅडम, मी सध्या घरापासून दूर जॉब करत आहे. 5 महिने झाले. मला मुंबईला एका बँकेत मी लागलेलो आहे. अगोदर मी घराजवळच्या बँकेत होतो. तेथे मला कमी पगार असल्यामुळे मी बँकेच्या परीक्षा देत राहिलो आणि एका बँकेत सिलेक्शन झाले. मला मुंबईमधील ब्रांच मिळाली, पण मला खूप पश्चाताप होतो. आधीच घराजवळचा जॉब सोडला म्हणून मला रोज वाटते की घराजवळची प्रायव्हेट बँक जॉईन करावी असे वाटते. पण प्रायव्हेट बँकमध्ये टार्गेट्स असतात भरपूर व पगार पण कमी मिळतो. आणि मला घराशेजारची एक मुलगी आवडत होती. मी बोललो नाही. त्या मुलीला पण मी आवडत असावं तिच्या कृतीतून दिसलं, पण माझी हिंमत नाही झाली बोलायची. आणि आता मी दूर मुंबईला असल्यामुळे आमच्यात दुरावा वाढत चाललेला आहे. त्यामुळे माझं कामात लक्ष लागत नाही. सतत आठवण येते. मी खूप प्रेम करतो त्या मुलीवर. काय करू समजत नाही आहे. प्लीज मॅडम, मला गाईड करा. हे बघा, घरापासून लांब गेल्यावर नोकरीला, तर आताची 5 महिने झाले एवढंच. घरची आठवण येणं हे साहजिक आहे. प्रत्येक मुलाला मुलीला होत असते. अहो, नुसती आठवण काय, संध्याकाळ झाली की रडू येते. हे साहजिक. पण आपली ग्रोथ व्हायची असली तर, आपल्याला मोठं व्हायचं असलं तर आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला पाहिजे. त्याच्यासाठी तर तुम्ही घराजवळची प्रायव्हेट बँकेत असताना भरपूर अभ्यास केलात, परीक्षा दिलात आणि चांगले बँकेत तुम्हाला जॉब मिळाली. अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. आता 5 महिने झाले म्हणता, घरची आठवण येते आणि त्याच्याशिवाय तुम्ही सांगितले घराजवळचे एका मुलीवर तुमचं प्रेम होतं, पण तुम्हाला कधी हिंमत झाली नाही बोलायची. बरोबर आहे, होत नसते. ते आता आपण काय करायचं, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, मी तुम्हाला 2-3 मार्ग सांगते. तुम्हाला कुठला मार्ग योग्य वाटते तो मार्ग करा. पहिला, आईला सांगा, आई, बाहेरचं जेवण चांगलं नसते बघ, माझं पोट बिघडते, मला काही मानवत नाही तर मला घरचे जेवणाची खूप आठवण येते. आई ओळखतीये काय आता गरज आहे हे आईला कळते. मग आई म्हणते ते आता लग्नाचं बघूया. ते लग्न केलं की तुझा घर संसार होईल, तुला घरातलं जेवण मिळेल. मग तुम्ही सांगा, आई, अमुक अमुक मुलगी मला आवडतीये बघ, विचार कर म्हणून. हे झालं पहिलं. आईला सांगा का म्हणते, म्हणजे मी मुलं आईला क्लोज असतात आणि मुली बाबांना क्लोज असतात. हे नेचरचं हे आहे. सगळीकडे बघा, मुली बाबांच्या लाडक्या असतात, मुलं आईची लाडकी असतात. त्यामुळे आईशी बोला. दुसरा, तुम्हाला कोणी कॉमन म्हणजे ओळखणारं असले की त्यांना मध्यस्थ म्हणून हे घालून करा. किंवा तुमचे कोणी काका, मामा, आत्या, मामी तुमचे अगदी खूप क्लोज असले, मोठे असले तरी कधी कधी क्लोज असतात, इव्हन आजोबा आजी सुद्धा, तुम्हाला अगदी क्लोज असले की त्यांना सांगा असं असं आहे म्हणून. का म्हणजे फार उशीर करू नका. का उशीर झाला, त्या मुलीला दुसरं स्थळ आलं आणि हल्ली मुलींची शॉर्टेज आहे सगळीकडे, माहित आहे तुम्हाला, मुलींना खूप डिमांड आहे. त्यामुळे तिला दुसरं चांगलं स्थळ आलं की ती लग्न होऊन जाईल आणि आपले पूर्वीचे
प्रधानमंत्री वाजपेयींचं झालं तसं होईल. त्यामुळे बिलकुल उशीर करू नका. नाही, आणि एक मार्ग, तुम्ही गावाला गेल्या वेळा डायरेक्ट तिला भेटा, बोला दोघंही एकमेकांशी. ती तिचे घरी सांगेल, तुम्ही तुमचे घरी सांगाल, मग एकमेकांना भेटून सगळं होईल. ह्यातलं एकही तुमचं जमलं नाही ते सरळ माझ्याकडे या, मला सगळे डिटेल्स सांगा. तुमचे समोर मी तुमचे आई बाबांना फोन लावते आणि नंतर तिचे आई बाबांना पण फोन लावते. ही जबाबदारी मी घेते. या माझ्याकडे, वेलकम. आपण फोन लावूया, बघू काय काय होते तर सगळं पुढचं पाऊल मग पुढे टाकू. आता महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं शब्द मला कुठला खटकला माहितीये का? माझं कामावर लक्ष लागत नाही. काय तुम्ही लिहिले? काय तर लिहिले ना तसंच. हो, माझं कामावर लक्ष लागत नाही. नाही, दॅट इज नॉट करेक्ट. हे बघा, आज तुम्हाला नोकरी आहे म्हणून ती मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार होईल. नोकरी नसली की कोणी मुली लग्न करायला तयार नाही. त्यामुळे पहिलं लक्ष आपले कामाकडे पाहिजे. आपले कामावर पूर्ण लक्ष द्यायचं, काम छानपैकी करायचं, म्हणजे तुम्हाला परत प्रमोशन मिळेल आणि तुमची प्रगती होईल. त्यामुळे काही झालं तरी आपल्या कामावर, आपले जॉबवर दुर्लक्ष करायचं नाही. जॉब नसलं, काम नसलं की कोणी नसते. हे जगाचं नियम आहे. हल्ली मुलींना सुद्धा वेल सेटल्ड, चांगला पगार असणारा मुलगा हवा असतो. त्यामुळे कामावर बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. पूजा समजून काम करायचं. आता हे बघा, हे इट इज क्वाईट बट नॅचरल. ह्या वयात लग्न करावंसं वाटते. त्या मुलीवर तुमचं प्रेम, पण खरं प्रेम आहे का? तिचंही प्रेम आहे का? हे आधी टेस्ट करा. नुसतं आकर्षण हे काही बरोबर नाहीये. नुसतं आकर्षण उपयोगाचं नाही. तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणता तुम्ही, ठीक आहे. कशासाठी प्रेम आहे? दिसायला सुंदर आहे म्हणून? आणि फक्त सुंदरतेसाठी प्रेम करत असाल तर नाही. सुंदरता आज आहे, उद्या असेल ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे लग्न ठरवायला दोन्ही बाजूचे होकार मिळाला तरी तुम्ही दोघंही आधी एकमेकांना भेटा. तुम्हाला काय काय डिस्कस करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करा. तुम्हाला ओके, आपण एकमेकांना सूट होऊ, आपण एकमेकांना एडजस्ट करू का? म्हणजे लग्नानंतर बऱ्याच गोष्टी एडजस्ट कराव्या लागतात दोघांनाही, मुलींनाही मुलांनाही. मुलींना जरा जास्त करावं लागते, म्हणजे त्या आपलं घरदार सगळं सोडून आलेले आहेत. पण नवीन व्यक्ती आल्यामुळे मुलांना, बाकीच्या लोकांना सुद्धा घरच्यांना एडजस्ट करावं लागते. त्यामुळे ह्या एडजस्टमेंटला तुम्ही तयार आहात का? हे सगळं विचार करा. नाही ते उगीच घाई गडबडीनं आज केलं आणि परत 5-6 महिन्यानं नाही पटत, असं उपयोगाचं नाही. त्यामुळे आधी हे सगळं ठरल्यावर दोघंही एकमेकांना भेटा, बोला. दोघांनाही परस्पर तयारी असली ते लग्न करा. मात्र कामावर पूर्ण लक्ष द्यायचं. काम आहे म्हणून सर्व काही आहे, हे महत्वाचं आहे. तिथे काही हायगाई करायची नाही. त्यामुळे बघा, कोणी नसलं, तुम्हाला अगदी मनापासून वाटत असला मी आहे, तुम्ही या. तुमच्या समोरच आपण फोन करूया, सगळं क्लिअर कट बोलूया. आणि हे बघा, बोलल्याशिवाय कळत नाहीये. तुम्ही तोंड उघडून सांगितल्याशिवाय तुमच्या आई बाबांना तर कळणार का? नाहीये. त्यामुळे मोकळेपणानं
आपलेपणानं सांगा आणि तिराईकाकडनं त्यांना कळण्यापेक्षा तुम्ही सांगितलेलं बरं. आफ्टर ऑल आई वडील आपले पहिलं प्रेम आहे. ते आपल्याला जन्म दिले, त्यांनी आपल्याला मोठं केले, ते कायम आपलं चांगल्याची इच्छा करतात. त्यामुळे आई बाबांशी बोला, सर्व काही व्यवस्थित होईल. ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.